टीईटीचा विकला गेलेला पेपर आणि शिक्षकांच्या स्वप्नांचा लिलाव. राष्ट्राच्या शाळेतला फळा आज काळा ठिक्कर पडला आहे. कारण त्यावर लिहिणारा हातच थरथरतो आहे. तो पगार कमी आहे म्हणून नाही, कामाचा बोजा आहे म्हणून नाही, तर व्यवस्थेने त्याच्या स्वाभिमानाचा बाजार मांडला आहे म्हणून थरथरतो आहे. टीईटीचा पेपर फुटला ही एक बातमी नाही, तर हा खऱ्या अर्थाने जाहीर लिलाव आहे. या लिलावात लाखो बेरोजगारांच्या कष्टाची, आईबापाच्या घामाची आणि केलेल्या अभ्यासाची बोली आहे. आणि विकत घेतला तो कोण? ज्याच्याकडे नोटांचे बंडल होते त्याने, ज्याने वर्षभर पुस्तकाला हात लावला नाही त्याने. मग सांगा, जिंकला कोण? गुणवत्ता की पैसा? पेपर फुटतो तेव्हा फक्त प्रश्नपत्रिका बाहेर पडत नाही, त्या कागदाबरोबरच बाहेर पडतो तो तरुणांच्या मनातला व्यवस्थेवरचा विश्वास. एका रात्रीत होत्याचे नव्हते होते. ज्या मुलाने आईच्या लग्नाचे दागिने गहाण ठेवून क्लासची फी भरली, तिचे दागिने तर गेले, पण नोकरीचे स्वप्नही गेले. ज्या बापाने शेतातली शेतजमीन विकून पोराला बीएड करायला पाठवले, त्याची जमीन तर गेली, पण पोराच्या डोळ्यातली चमकही गेली. या हानीची भरपाई कोणीही करू शकणार नाही आणि कोणती समितीही नाही. कोणता GR काढणार? उत्तर नाही. कारण या देशात शिक्षकाच्या आसरूंना किंमत नाही. त्याला फक्त पुन्हा फॉर्म भरा आणि पुन्हा परीक्षा द्या हा कोरडा आदेश आहे. मरेपर्यंत परीक्षा देणारा शिक्षक हा विनोद नाही, ही आपल्या व्यवस्थेची शोकांतिका आहे. DED करा, मग CET द्या, पास झालात मग TET द्या, त्यात पास झालात मग टेट द्या, त्यात गुणवत्ता यादीत या, मग मुलाखत द्या, मुलाखतीत साहेबांना पटले तर नोकरी, आणि नोकरी लागली तरी पेन्शन नाही, पगाराची कुठलीही शाश्वती नाही. म्हणजे पदवीपासून ते स्मशानापर्यंत फक्त परीक्षाच परीक्षा. डॉक्टर, इंजिनियर, वकील एकदा डिग्री घेतो आणि आयुष्यभर कमावतो, पण शिक्षक मात्र आयुष्यभर सिद्ध करत बसतो की मी पात्र आहे का? कारण या समाजाला स्वस्तातला गुरु पाहिजे. शिक्षक गुणवत्तेचा नाही, मजबुरीचा हवाय. पदवीचे बाजारीकरण हा तर सर्वात मोठा घोटाळा आहे. शिक्षण सम्राटांनी दुकाने थाटली आहेत. लाखांची देणगी घेऊन प्रवेश, हजेरी न लावता डिग्री, प्रॅक्टिकलला न जाता 20 पैकी 20 मार्क्स. गुणवत्ता अधिक कॉलेजच्या पायरीवर विकली गेली. तिचा शाळेत काय शोध घेता? अहो, व्यवस्थेने आधी लुटारू तयार केले आणि मग त्यांच्याकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा ठेवली. हा कोणता न्याय आहे? समाजात राबणाऱ्या शिक्षकाची आज किंमत शून्य आहे. सरकारी शाळेत तो कारकून आहे, शिपाई आहे, स्वयंपाकी आहे, डाटा ऑपरेटर आहे, जनगणना करणारा आहे, निवडणूक कर्मचारी आहे, फक्त शिक्षक नाही. RTEचा कायदा काय सांगतो? शिक्षकाला अशैक्षणिक कामे देऊ नका, पण कायद्याचे कागद तर फक्त झेरॉक्स काढण्यासाठी असतात. सकाळी शाळा सुरू होण्याआधी पोषण आहाराचा तांदूळ मोजा, मुलांची हजेरी ऑनलाईन भरा, दुपारी शिष्यवृत्तीचे फॉर्म भरा, संध्याकाळी साहेबांनी मागितलेली माहिती पाठवा. यात मूल शिकले की नाही हे विचारायला वेळ कोणाकडे आहे? पटसंख्या कमी झाली की शिक्षक कामचुकार, पण त्याला वर्गात शिकवू दिले तर तो शिकवेल ना. खाजगी शाळेत तर याहून वाईट परिस्थिती आहे. BEd, MAd झालेला तरुण 8,000 पगारावर 12 तास राबतो. त्याला शनिवार रविवार नाही, सुट्टी माहीत नाही. पालकांचा फोन आला की जी सर म्हणायचे. मुलगा नापास झाला की तुमची शिकवण्याची पद्धतच वाईट. मुलाने शाळेत दंगा केला तर तुम्ही लक्ष देत नाही. म्हणजे पालकांनी पैशांच्या जोरावर शिक्षकाचा स्वाभिमान विकत घेतला आहे. संस्था चालकाला शिक्षक म्हणजे स्वस्तातला नोकर वाटतो. तोच शिक्षक तुमच्या मुलाला संस्कार शिकवणार? बेशिस्त विद्यार्थ्याला बोलले की पालक कायद्याची भीती दाखवतात. शिक्षकाला अटक करा म्हणतात.
समाज माध्यमे लगेच बातमी करतात, गुरुजींना फाशीवर द्या. पण त्या गुरुजीच्या मनाचा बांध का फुटला हे कोणी विचारत नाही. त्याला घरून फोन आला असेल की बाबा घर मालक भाड्यासाठी आला होता, त्याची बायको दवाखान्यात असेल, त्याच्या पोराचा कसला हट्ट असेल. पण नाही, शिक्षक म्हणजे भावना नसलेला रोबोट. त्याने फक्त हसून शिकवायचे, मुलांना रिझवायचे पण आतून तुटायचे. त्याने फक्त मुजरा करायचा पालकांना, साहेबांना, नेत्यांना आणि सगळ्यांना. शेवटी एकच प्रश्न उरतो, शिक्षकाची किंमत ठरवतो तरी कोण? कामगाराला किमान वेतन आहे, अधिकाऱ्याला आयोग आहे, पण शिक्षकाच्या डोक्याला मात्र बाजारभाव. जो संस्था चालक बोलेल ती किंमत, जो अधिकारी मर्जी करेल तो पगार. ज्या देशात राष्ट्रपतीपासून शिपायापर्यंत सगळ्यांना घडवणाऱ्या माणसाची किंमत नसेल, त्या देशाचे भविष्य काय असेल? दिवा जळतो कारण त्याला तेल असते, वात असते. पण जर समाजानेच त्या दिव्याचे तेल काढून घेतले, वात उपसून टाकली आणि मग म्हणाला की उजेड का नाही, तर तो शुद्ध दांभिकपणा आहे. आज शिक्षक आत्महत्या करतोय कारण त्याला कळलंय की या समाजात त्याला वाली कोणीच नाही. ना सरकार, ना समाज, ना व्यवस्था. तो एकटा आहे काळोखात आणि त्याच्या हातातला खडू विकला गेला आहे. ज्या दिवशी हा शेवटचा दिवाही विझेल त्या दिवशी विचार करायला वेळ नसेल, कारण अंधारात काहीही सापडत नाही, भविष्य तर लांबच राहिले. शिक्षकाला वाचवा, नाहीतर उद्याचा समाज अशिक्षित राहील आणि अशिक्षित समाजाचे राज्य फक्त राक्षस चालवतात. शिक्षकांचा सन्मान वाढवा तर देशाचा सन्मान वाढेल, हे मात्र नक्की. पटतंय ना? हा व्हिडिओ हजारो विचारवंत व समाजातील अभ्यासकांपर्यंत पोहोचवावा ही विनंती.